मी अनुमोदन देण्यासाठी आणि आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयाचं अभिभाषण हे केवळ औपचारिक नसून सरकारच्या आगामी धोरणाची रूपरेषा स्पष्ट करणारे हे भाषण आहे। अध्यक्ष महोदय, यामध्ये विकास केंद्रित राजकारण, औद्योगिक वाढ, कृषी आधुनिकीकरण आणि प्रादेशिक प्रश्नावरील ठाम भूमिका ही चार स्तंभ या भाषणामध्ये अध्यक्ष महोदय दिसून येतात। अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये कधीतरी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं सर्रासपणे बोलल्या जायचं। अध्यक्ष महोदय, आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये हे खरंही होतं अध्यक्ष महाराज। परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये या शेती व्यवसायाकडे फार दुर्लक्ष झालं। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं शेतीवरती तरतूद व्हायला पाहिजे होती अध्यक्ष महोदय, या अलीकडच्या 15-20 वर्षांमध्ये तरतूद न झाल्यामुळे अध्यक्ष महाराज अत्यंत निराशा शेतकऱ्यामध्ये आणि शेती करणाऱ्या लोकांमध्ये निर्माण झालेली आपण बघितली अध्यक्ष महोदय। परंतु महामहिम राज्यपाल महोदयांच्या या आश्वासित अशा भाषणामध्ये या राज्यातला शेतकरी पुन्हा एकदा एका नवीन आशेकडे या ठिकाणी बघत आहे। AI सारखं तंत्रज्ञान शेतीमधलं, मग ते वातावरण असेल किंबहुना जगाशी स्पर्धा करण्याच्या संदर्भातली भूमिका असेल, येणारे संभाव्य धोके असतील, या संदर्भाने हे AIचं तंत्रज्ञान माननीय राज्यपाल महोदयांनी, माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय शिंदे साहेब आणि पवार ताई यांच्या नेतृत्वामधल्या सरकारने राज्यातल्या शेतकऱ्याला निश्चितपणे दिलासा देण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे। ही गोष्ट खरी अध्यक्ष महोदय की जो देश तंत्रज्ञानाची कास धरेल किंबहुना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय, तिथे यश हमखास मिळतं। माननीय राज्यपाल महोदयाने निश्चितपणे राज्यातल्या शेतकऱ्याला आश्वासित केलं की माझं सरकार तुमच्या बाजूने एक चांगल्या पद्धतीचा न्याय देणारं सरकार राहील। एक चांगला प्रकारचा रोड मॅप माननीय राज्यपाल महोदयांनी राज्याला समोर ठेवला। माननीय राज्यपाल महोदयाचं फक्त अभिभाषण नाही, एक राज्याला दिशा आणि प्रगतीच्या दिशेने नेणारा पाऊल या ठिकाणी ठरणार आहे। गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय आमचे उद्योग मंत्री उदयजी सावंत साहेब दावोसला गेले अध्यक्ष महोदय।
माझे मित्र संजय कुटेने सांगितलं की जवळपास 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या दावोसच्या दौऱ्याच्या माध्यमातून निश्चितपणे येण्याचा रस्ता मोकळा या ठिकाणी झाला। त्यामधले अनेक उद्योग असतील, शेतीसाठी लागणाऱ्या काही गोष्टी असतील, या सर्व गोष्टीमध्ये जागतिक व्यासपीठावरती महाराष्ट्राची अत्यंत प्रभावी वाटचाल या सर्व क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू होत आहे। ही आनंदाची बाब आपल्यासाठी अध्यक्ष महोदय। आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणला जायचा अध्यक्ष महोदय। पूर्वी कधीतरी 70% लोक ग्रामीणमध्ये राहायचे आणि 30% लोक शहरामध्ये राहायचे, परंतु आता चित्र बदललं अध्यक्ष महाराज। आता हेच प्रमाण उलट झालं अध्यक्ष महाराज। 60% शहरीकरण झालं आणि 40% आता ग्रामीण राहिलं अध्यक्ष महाराज। गांधीजी म्हणाले होते गाव की ओर चलो। आता पुन्हा हे म्हणण्याची पाळी आली अध्यक्ष महाराज, गावाकडे चला म्हणण्याची पाळी आलेली आहे। शेतीमध्ये माणसं रमत नाही, शेतीमध्ये मुलं रमत नाहीत। भविष्यातला वेध हा शेतीचा निराशाजनक जरी असला तरी अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मला खात्री की तरुण वर्ग पुन्हा एकदा शेतीकडे वळल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महाराज। असं म्हणतात की अध्यक्ष महाराज दुष्काळ पडला की व्यापार थांबतो, कारण की शेतीशी व्यापाराशी निश्चितपणे शेतीचे नाळ जोडले गेलेली आहे। हवामानाचा अंदाज दरवर्षी चक्रावून टाकणारा अध्यक्ष महाराज, येणारा प्रत्येक वर्ष हवामानाच्या बाबतीमध्ये चिंता करणारे अध्यक्ष महाराज। कधी खूप पाऊस पडेल तर कधी अत्यंत अपुरा पाऊस पडेल, आणि यामुळे तर हे AI तंत्रज्ञान जो शेतकरी गड्ड्यामध्ये चालला, जो शेतकरी वेगळ्या दिशेने बर्बादीच्या दिशेने चालला, तो शेतकऱ्याला निश्चितपणे वाचवू शकणार हे तंत्रज्ञान या ठिकाणी असणार आहे। मला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज की राज्यामध्ये अनेक विभागाच्या माध्यमातून शेतीच्या पूरक उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे अध्यक्ष महाराज। मला आठवतं अध्यक्ष महाराज की शेतकऱ्यांच्या विहिरीचा प्रश्न असेल, या विहिरीसाठी 1 लाख रुपये दिले जायचे, परंतु मागच्या सरकारने राज्याचे मंत्री माननीय संदीपानजी भुमरे असताना एक शेतकरी मंत्री असल्यानंतर काय होऊ शकतं अध्यक्ष महाराज, त्यांनी ठरवलं की राज्यातल्या शेतकऱ्याला आपण न्याय दिला पाहिजे। सावरकरला सांग आधी या सभागृहामध्ये आणला अध्यक्ष महाराज ठराव, सावरकर आणि शेतकऱ्याला विहिरीसाठी 5 लाख रुपयाचं अनुदान देण्याचं ठरलं अध्यक्ष महाराज। हा शेतकऱ्याच्या जीवनातला अत्यंत आनंदाचा आणि क्रांतीकडे घेऊन जाणारा विषय अध्यक्ष महाराज। हाच प्रश्न गोठ्याचा असेल, हाच प्रश्न कांदा चाळीचा असेल, या सर्व बाबीमध्ये शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली गेली अध्यक्ष महाराज। ज्या काही जाचक काठी होते, एका गावामध्ये 2 विहिरी, 3 विहिरी, 4 विहिरी, कोणाला द्यायचे अध्यक्ष महाराज 4-4 विहिरी? आमच्या मागच्या सरकारने हे अट रद्द केली। मागेल त्याला विहीर, मागेल त्याला गोठा, मागेल त्याला कांदा चाळ, या निश्चितपणे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये
फार महत्वाच्या बाबी आहेत अध्यक्ष महाराज. जरी या लहान लहान वाटतात असल्या तरी फार महत्वाच्या बाबी सरकारच्या जीवनामध्ये अध्यक्ष महोदय, या बाबीवरती सरकारने काम केलं अध्यक्ष महाराज. आणि राज्यपाल महोदयाच्या भाषणामध्ये हेच होतं की आम्ही सरकारला या दिशेने घेऊन जाणार आहोत. अध्यक्ष महाराज, शेतीसाठी अनेक गोष्टी आहेत. आपलं राज्य रेशीम उद्योगामध्ये फार कमजोर आहे अध्यक्ष महोदय. अजूनही आपल्या देशामध्ये 80% अधिकचं रेशीम आयात करावं लागतं, चीनहून ती आणावं लागतं अध्यक्ष महोदय. परंतु आमच्या सरकारने हा निर्णय घेतला अध्यक्ष महाराज. आपल्या राज्यामध्ये रेशीम खरेदी करायचे सेंटर सुद्धा नव्हते अध्यक्ष महाराज. रामनगरला, बेंगलोरला जावं लागत होतं. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय, मी ज्या जालन्यामध्ये बाजार समितीचा चेअरमन, पहिलं खरेदी केंद्र आम्ही जालन्यात सुरू केलं. आणि आज बघता बघता राज्यामध्ये रेशीमचे केंद्र, खरेदीचे केंद्र अनेक सुरू झाले. शेतकऱ्याला निश्चितपणे वेगळ्या अर्थाने रेशीम उद्योगात सक्षम करू शकणारा उद्योग आहे. एका वर्षामध्ये 6 पिकं घेऊ शकेल, 8 पीक घेऊ शकेल. माननीय राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणामध्ये निश्चितपणे या गोष्टीचा भर त्यांनी दिलेलाच आहे. त्यामुळे रेशीम शेती ही निश्चितपणे राज्यातल्या शेतकऱ्याला दिलासा देणारी किंवा पुढे नेणारी शेती या ठिकाणी असणार. अध्यक्ष महोदय, सातत्याने आम्ही ज्या भागातून येतो त्या भागामध्ये मोसंबीचं पीक फार मोठ्या प्रमाणामध्ये येतं. दर अधिवेशनामध्ये आम्ही मोसंबीच्या बाबतीमध्ये बोलतो अध्यक्ष महोदय. या राज्यामध्ये एवढी विद्यापीठ आहेत, कृषी विद्यापीठ. काय करतात अध्यक्ष महाराज कृषी विद्यापीठ? एक साधं संशोधन या ठिकाणी होऊ शकत नाही. मला आठवतं अध्यक्ष महाराज, मी थोरले पवार साहेब, मोठे शरदचंद्र पवार साहेबांसोबत एक दिवस बोलायला बसलो होतो अध्यक्ष महोदय. ते स्वतःचा इलाज करण्यासाठी केरळला गेले होते. त्यांनी सांगितलेला किस्सा सांगतो अध्यक्ष महाराज, की ज्यावेळेस ते केरळला थोरले साहेब गेले इलाज करण्यासाठी, तिथल्या नारळ उत्पादक शेतकऱ्यांशी ते बोलू लागले. त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्याने सांगितलं की 100 नारळ जर एका झाडाला आले असतील तर तोडणाऱ्या माणसाला आम्हाला 50 नारळ द्यावा लागतात. आणि माननीय पवार साहेबांकडे, मोठ्या पवार साहेबांकडे विनंती केली की यावर काहीतरी उपाययोजना करा. पवार साहेबांनी चर्चेमध्ये आम्हाला सांगितलं, मी त्यावेळेस मुख्यमंत्री होते 90ला स्टार्टला, मी राज्यामध्ये आलो आणि कृषी विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्याला बोलवून घेतलं. आणि नारळाची बुटकी जात किंवा छोटी जात आपल्याला निर्माण करता येते का, अशा प्रकारचे त्यांना सूचना केल्या आणि 2 कोटी रुपये विद्यापीठाला देऊन टाकले. 6 महिन्यामध्ये नारळाची छोटी जात हाताने तोडता येतील अशा प्रकारचे नारळ ही जात त्या ठिकाणी शोधल्या गेली आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळा बदल झाला. माननीय बबनराव लोणीकर या ठिकाणी आहेत. मी मगाशी या ठिकाणी बोलत होतो की मोसंबीचा जिल्हा आमचा आहे. संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा मोसंबीचा जिल्हा आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही मोसंबीवर प्रक्रिया करणारा कारखाना किंवा प्रक्रिया करणारं संशोधन केलं पाहिजे ही मागणी करतो अध्यक्ष महोदय. परंतु या अभिभाषणामध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही अध्यक्ष महाराज. माझी विनंती आहे की मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला हा न्याय निश्चितपणे देण्याच्या संदर्भातली भूमिका आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी घेतली पाहिजे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, शिंचारीची परिस्थिती गंभीर आहे. ज्या शेतीला आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत अध्यक्ष महोदय, मराठवाड्यामध्ये 15% फार झालं सिंचन आहे अध्यक्ष महाराज. काय झालं अध्यक्ष महाराज नारपारचं, काय झालं दमणगंगाचं, काय झालं अध्यक्ष महोदय पूर्वीच्या खोऱ्यातून पाणी येण्याचं काय झालं.
मी माननीय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त करील की मराठवाड्यातला शेतकरी तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्हाला पहिले सिंचनाची व्यवस्था करावी लागेल. नार पार दमणगंगा समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी जर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला आपण देऊ शकलो त्या आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये हा उल्लेख जर आला अध्यक्ष महोदय तर निश्चितपणे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला या माध्यमातून न्याय केल्यासारखं या ठिकाणी होईल. अध्यक्ष महोदय, मी राज्यपालाच्या अभिभाषणात हा उल्लेख नाही अध्यक्ष महोदय, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये हा उल्लेख यावा विनंती आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्याला करणार. आम्ही शेतकऱ्यांची हितासाठी भांडतो अध्यक्ष महोदय. हमी भाव MSP राज्यामध्ये मी सरकारचा आभारी व्यक्त करतो की अनेक ठिकाणी आपण हे केंद्र उघडलेत, परंतु पुन्हा एकदा अधिकची वाढ यामध्ये करणं अत्यंत गरजेचे. अध्यक्ष महाराज, मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की राज्याचा सर्वांगीण विकास हा निश्चितपणे राज्यपालांच्या भाषणातून या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे सर्व साध्य करता येईल. शक्य जरी असलं तरी निश्चितपणे अध्यक्ष महोदय आता DBTच्या माध्यमातून ज्या काही शेतकऱ्यांच्या अवजाराला आपण निधी देण्याचा प्रयत्न, सबसिडी देण्याचा प्रयत्न करतो, ट्रॅक्टर सारख्या गोष्टीमध्ये आपण लाख रुपये देतो, कॅटेगरीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला 1.25 लाख देतो, यंत्रसामग्रीवर आपण 50% सूट देऊ लागलो. या ठिकाणी आपण सिंचनासाठी जे काही स्प्रिंकलर असेल किंवा ठिबक असेल 75 ते 80% आपण सबसिडी त्यामध्ये देऊ लागलो. हे निश्चितपणे शेतकऱ्याला बळ देणारं, शेतकऱ्याला ताकद देणारं निश्चितपणे या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज. ही असलं तरी यामध्ये पुन्हा वाढ करण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राची प्रभावी वाटचाल आपल्याला बघायची असेल, ही प्रभावी वाटचाल या माध्यमातून निश्चितपणे निर्माण होऊ शकते. मी तुम्हाला निश्चितपणे सांगितलं अध्यक्ष महोदय की शेतकरी थांबला तर व्यापार थांबतो. त्यामुळे सर्व शेतीशी निगडीत आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे कृषी प्रधान देशामध्ये, या राज्यामध्ये अजून अधिकची वाढ या ठिकाणी होणं गरजेचे अध्यक्ष महाराज. प्रत्यक्ष कृतीमधून आपल्याला आधार यामध्ये द्यावा लागणार अध्यक्ष महोदय. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या 2 लाख रुपयापर्यंतच्या शेती पिकाची संबंधित मुद्रांक शुल्कात सूट देणं, त्यांना आर्थिक सहाय्य करणं हेही गरजेचे अध्यक्ष महोदय. 2025 मध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये 16,000 कोटीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेलं अध्यक्ष महाराज. 16,000 कोटी रुपये देऊन सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा आहे हे निश्चितपणे दाखवण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. मग अकृषिक जमिनीचा विषय असेल, या बाबतीतला करोडो लोकांना MLRSच्या माध्यमातून याचे निश्चितपणे या ठिकाणी फायदा झालेला आहे. मुख्यमंत्री बळीराजा योजना असेल, या माध्यमातून अनेक शेतकऱ्याला मोफत वीज, जवळपास 44 लाख शेतकऱ्यांना 25,087 कोटी रुपयाच्या देयकातून सूट या ठिकाणी मिळाली अध्यक्ष महाराज. मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय, उमेदच्या माध्यमातून, लखपती दिदीला माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातली भूमिका माननीय राज्यपाल महोदयांनी स्पष्ट केलेली आहे. हरित महाराष्ट्राच्या माध्यमातून 10 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट व पर्यावरण ही या ठिकाणी अधोरेखित केले अध्यक्ष महोदय. मागच्या अधिवेशनात एक विषय मांडला होता अध्यक्ष महाराज
की वनीकरणचे तेच खड्डे, तेच झाडं, तेच बिलं दरवर्षी असतात. यामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला एक गोष्ट करता येईल. आपण जर थेट वनीकरणावर जो खर्च करतो तो करावा, काय हरकत नाही. पण जो काही राज्यामध्ये आपण कार्बन टॅक्स जमा करतो, या कार्बन टॅक्सच्या माध्यमातून आपल्याला थेट शेतकऱ्याला जर अशी योजना देता आली, शेतकऱ्याने एक झाड जगवलं तर त्याला 1,000 रुपये, 2,000 रुपये काय सरकार ठरविल ते. एखाद्या शेतकऱ्याने 100 झाड जगवले तर त्या प्रमाणात त्याला पैसा, हा पैसा द्यायचा करून तर कार्बन टॅक्स आपण राज्य जमा करता. अध्यक्ष महोदय, या जमा झालेल्या टॅक्सच्या माध्यमातून आपल्याला हा कार्बन टॅक्स जर शेतकरी झाड लावत असेल तर तो दिला तर निश्चितपणे त्यामध्ये झाडाची संख्या या राज्यामध्ये निश्चितपणे वाढू शकेल आणि हरित महाराष्ट्र हे स्वप्न आपलं पूर्ण होईल. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की वनाच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे. हा राज्यातल्या जनतेवर आणि राज्यावर अन्याय नाही अध्यक्ष महाराज. तुलनेने किती वन या राज्यामध्ये असलं पाहिजे. आपण विसरलो अध्यक्ष महोदय. 3 वर्षापूर्वी ऑक्सिजन अभावी लोक मेले. आज किती टक्के ऑक्सिजन शिल्लक राहिला अध्यक्ष महोदय. सभागृहाने गंभीर नोंद याची घेतली पाहिजे. आज ऑक्सिजनचं प्रमाण दिवसेंदिवस घटत चाललं अध्यक्ष महोदय. मग आपल्याला चेव कधी येणार अध्यक्ष महाराज. जेव्हा हे प्रमाण 5-10 टक्क्यावर आलं तेव्हा आपल्याला चेव येईल. राज्य नाही विसरलं अध्यक्ष महाराज. ऑक्सिजन शिवाय लोक मेले. एक ठोस उपाय योजना आपल्या राज्यामध्ये आपल्याला करावी लागणार अध्यक्ष महोदय. हरित महाराष्ट्राचं स्वप्न आपल्याला निश्चितपणे पूर्ण करावं लागणार आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्याला सांगितलं पाहिजे या सर्व गोष्टी माननीय राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणातून निश्चितपणे अधोरेखित झाल्या असल्या तरीही आपल्याला फार काळजीपूर्वक आणि फार सुनियोजित पद्धतीनं हा राज्याचा प्रश्न मार्गी लावणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष महोदय. मी राज्यपाल महोदयाचा आभार व्यक्त करत असताना निश्चितपणे सांगेन की राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय, राज्याचे खंबीर नेतृत्व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी निश्चितपणे या राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार. शहरीकरण, ग्रामीण भाग या सर्व बाबीवरती अत्यंत जबाबदारीने काम करण्याची गरज अध्यक्ष महोदय. मी माननीय राज्यपाल महोदयांचे या ठिकाणी आभार आणि त्यांना अनुमोदन देत असताना माननीय राज्यपाल महोदयाचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. चेतन तुपे. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी जे अभिभाषण केलंय त्यावरती अनुमोदन मी दिलेलं